हा बघ प्रियाचा फोटो. मस्त आहे ना? मस्त आहे. अरे तिच्या ड्रेसची चॉईस बघ ना किती सुंदर आहे. अरे असणारच चॉईस, मीच चॉईस केलाय, मीच घेतलाय. काय? नाही नाही, तू कधी ना सुधारणार आहेस. नाही, जेव्हा मी सांगते शॉपिंगला चल, तेव्हा तुझे काय काय नखरे असतात रे. हा, कधी तुझा मित्र आजारी पडतो, कधी तू आजारी पडतो, कधी तुझे पाहुणे येतात गावावरून. आता घरीच चल. नाही, तुला पट्ट्याने चोपून वॉशिंग मशीन मध्ये टाकून गोल गोल फिरून टेरेसवर सुकत घातला ना, तर तू बघच. हे बघ, तुझी नाटक आहेत ना ती बंद कर. आणि तू तिला का ड्रेस घेऊन दिलास ते आधी मला सांग. ते उत्तर दे पटकन. तुझ्यामुळे घेऊन दिला. माझ्यामुळे? हे बघ, हे बावटासारखं काय बोलू नकोस हा. जे काय आहे ते खरं खरं सांग मला. मला सांग, 2 हफ्ते आधी तुझं डोकं खूप दुखत होतं. हा, का दुखत होतं माहितीये? त्यावेळेला तू नवीन ड्रेस घातला होतास. प्रिया आपल्याला भेटायला आली होती. प्रियाने तुला बघितलं, ती सरळ बोलली, अय्या किती मस्त ड्रेस आहे, तू किती सुंदर दिसतेस. त्याच वेळी मला समजलं होतं की तिची नजर तुला लागली आणि म्हणून तुझं डोकं दुखत होतं. बस बस, मी ठरवलं, दुकानात नवीन ड्रेस दिसला तो लगेच प्रियाला गिफ्ट करून टाकायचा. जर मी तो तुला गिफ्ट दिला असता, तू सुंदर दिसली असतीस, परत तिने तुला कॉम्प्लिमेंट केली असती, नजर लागून डोकं दुखलं असतं. तुझ्यासाठी केलं ग समज, तुझ्यासाठी केलं. कदर नाही माझी. पण मी तुम्हाला आधी का नाही सांगितलं? तेव्हा बघ रे बाबा, काय ते, ही पोरगी मला वॉशिंग मशीन मध्ये टाकत होती, उद्या मिक्सर मध्ये टाकेल. अरे नाही रे, ते मी असंच बोलली. तू कशाला मनावरती घेतोस? तू आयब्रो केलेस? हो. मस्त दिसते. थँक्यू. तुला माहिती तो ड्रेस कितीचा होता? 2,000चा ड्रेस होता तो. जरा जास्तच महाग नव्हता? अरे हटा, तुझ्यासाठी मी तिला 2 लाखाचा ड्रेस गिफ्ट करून टाकेन. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. तुला कदर नाही ग. अरे सॉरी ना. बरं मी काय करू? ऐक ना, आपण चायनीज खायला जाऊया. हा? चायनीज तब्येतीसाठी चांगलं असतं. चल. अरे असं काय करतोस? बरं मग ट्रिपल राईस खाऊया. हा ट्रिपल फ्राईड राईस. हा हा, चालेल चालेल. चल.